हॅलो फ्रेंड्स, आज आपण गणेश पुराणातील 9वा अध्याय वाचूया. ब्रह्मदेवाचे गर्वहरण. सोमकांतास गणेश पुराण सांगताना भृगु पुढे सांगू लागले. गणपतीकडून वर प्राप्त झाल्याने आपणास समस्त ज्ञान प्राप्त झाले. आता सृष्टीची रचनाही आपण लिहूया करू असा ब्रह्मदेवाचा गोड गैरसमज झाला आणि त्याच गर्वात त्याने विश्व रचनेस प्रारंभ केला. पण त्याच्या कार्यात वारंवार विघ्ने येऊ लागली. 3 डोळ्यांची, 5-7 तोंडांची, अजस्त्र व 11 वेगळ्या चेहऱ्याची व क्षणोक्षणी भयानक आकार घेणारी ती विघ्ने ब्रह्मदेवाभोवती हातवारे व भयंकर गर्जना करीत, ललकाऱ्या देत फेर धरून नाचू लागली. ती विघ्ने पाहून ब्रह्मदेवाची भीतीने गाळणी उडाली. ब्रह्मदेवास त्रास देण्याच्या उद्देशाने त्या विघ्नांपैकी कोणी त्याचा इच्छेच निंदा किंवा कोणी त्याला गुद्दे मारले, कोणी त्याच्या 4ही शेंड्या धरून झोके दिले, कोणी मिशा उपटल्या तर कोणी हातपाय बांधून त्यात जेरबंद केले. या छळाला कंटाळलेल्या ब्रह्मदेवाचा स्वसामर्थ्याविषयीचा सर्व अभिमान क्षणार्धात गळून पडला. स्वतःच्या जीविताचीही त्याला धास्ती वाटू लागली. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या ब्रह्मदेवास त्या शारीरिक त्रासाने मूर्छाच आली. झटकाभराने तो जेव्हा सावध झाला तेव्हाही ती विघ्ने त्याच्या अवतीभोवती थरथराट करत होती. त्यावेळी गणेशाचे त्याचे स्मरण झाले. स्वतःचे सर्व कर्तेपण बाजूस टाकलेला ब्रह्मदेव शरणागत होत गजाननाची करुणा भाकत म्हणाला, हे देवाधिदेवा गणेश्वरा, तुझ्या कृपेने सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य माझ्या ठायी प्रगट झाले. असे असूनही तुझ्या आज्ञेचे पालन करताना ही विघ्ने कार्यात बाधा उत्पन्न करीत आहेत. तरी यापासून रक्षण करून तूच माझी लाज राख. त्याची करुणा विनंती ऐकताच तो तपश्चर्या कर अशी आकाशवाणी झाली. या कार्य आश्चर्य, हे काय आश्चर्य! आणि आकाशवाणी ऐकताच उपद्रव देणारी सर्व विघ्ने एकदम दिसेनासे झाली आणि वातावरण शांततेने भरून गेले. ब्रह्मदेव म्हणाला, देवा, तपश्चर्या करू म्हणता हे खरे, पण त्याकरता योग्य मंत्रोपदेश व योग्य स्थान मिळाल्याशिवाय ते कसं शक्य आहे? जलात बसलेल्या चिंताग्रस्त ब्रह्मदेव स्तब्ध होत गणेशाचे स्मरण करीत होता. तेवढ्यात पुन्हा वटवृक्षाकडे पहा अशी आकाशवाणी आणि त्याच्या कानावर पडली. तरी ती श्रवण करूनही त्याला चिंतेने घेरलेलेच होते. तेवढ्यात त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात सर्व सृष्टी जलमयी झालेली असून फक्त एकमेव वडाचे झाड शिल्लक राहिलेले त्याच्या दृष्टीस पडले. स्वप्नातही ते दृश्य पाहून त्यास आश्चर्य वाटले. तेवढ्यात एक वटपत्रावर त्यास एक बालक दिसले. मस्तकी रत्नजडित मुकुट आणि त्याचवर अर्धचंद्राची कोर, गळ्यात मोत्यांची माळ, 4 भुजा असलेल्या त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते, पण डोके मात्र हत्तीसारखे दिसत होते. त्यांच्या मुखातून एक दात बाहेर डोकावत होते आणि स्वतःच्या सोंडेने पाणी खेचून घेत ते बालक स्वतःच्या मस्तकावर सिंचन करत होते. ते दृश्य पाहून ब्रह्मदेवास हसू आले. ते हसणे कानावर पडताच बाल गजानन वटपत्रावरून खाली उतरत ब्रह्मदेवासन्मुख उपस्थित झाला आणि म्हणाला, ब्रह्मदेवा, स्वसामर्थ्याचा गर्व झाल्याने तुझ्या कार्यात विघ्ने उत्पन्न झाली. तुझे सृष्टी निर्मितीचे कार्य थांबले आणि आता यावेळी तप कोठे व कसे करावे, मंत्र कोणता घ्यावा अशी चिंता तुला लागली आहे. मी तुला एकाक्षर मंत्र सांगतो. त्याच पूर्वक दशलक्ष जप कर, म्हणजे मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन, सकल समर्थवंत करीन. स्वप्न संपले. ब्रह्मदेव खडबडून जागा झाला. त्याने इतस्तत पाहिले, पण काहीही दृष्टीस पडले नाही. त्याच क्षणापासून श्री गजाननाच्या साक्षात दर्शनाची उत्कट इच्छा मनात बाळगून ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे एकाक्षर मंत्राचा त्याने जप आरंभ केला. त्याच्या उग्र तपश्चर्येच्या उष्णतेने त्याच्या मुखातून भयानक अग्निज्वाला बाहेर येऊ लागल्या. त्याची उत्कट तपस्या पाहून प्रसन्न झालेल्या गजाननाने तेजरूपात त्याला दर्शन दिले. पण ते दिव्य दर्शन न सावरून ब्रह्मदेवाने डोळे मिटून घेतले. तपमग्न ब्रह्मदेव दिडमूड होऊन गेला. त्याची ही अवस्था पाहून करुणाहृदयी गजानन सौम्य रूप धारण करून अत्यंत मृदू शब्दात त्याला म्हणाला, ब्रह्मदेवा, स्वप्नात दर्शन देऊन ज्याने तुला मंत्रोपदेश केला तो मीच आहे. आता यावेळी तू जे काही इच्छशील त्या सर्व मनोरथाची मी पूर्तता करीन. ते सौम्य शब्द कानी पडताच ब्रह्मदेवाने भानावर डोळे उघडले. पाहतो तर समोर मनोहारी गजानन त्यांच्याकडे पाहत मधुर हास्य करीत होता. त्या दर्शनाने ब्रह्मदेवाचे अंतःकरण सुखावले. अत्यंत आदराने आपली 4ही मस्तके त्या साकार परमात्म्याच्या पावन चरणाशी लावून ब्रह्मदेव म्हणाला, वेदनाही ज्यांचा आदी अंत कळत नाही त्या प्रत्यक्ष
परमात्म्याच्या दर्शनाने आज मी कृतज्ञ झालो आहे. आपल्याविषयी माझ्या मनात दृढ भक्ती असावी एवढीच इच्छा आहे. सर्व विघ्नांचे निराकरण करून सृष्टी निर्मित्यांचे सामर्थ्य आज मजला द्यावे आणि त्याचबरोबर ज्यावेळी मला तुमच्या दर्शनाची उत्कट इच्छा होईल तेव्हा कृपावंत होऊन आपण मला दर्शन द्यावे. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देत गणपती म्हणाला, माझ्या कृपाप्रसादाने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. आता निशंक मनाने तू सृष्टी निर्मितीचे कार्य कर. यापुढे केवळ माझ्या स्मरणाने तुझी सर्व विघ्ने नष्ट होऊन कार्य सुलभ होईल. गणेश प्रसादाने ब्रह्मदेवास सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्या मनोभावाने गणपतीची पूजा आरंभली. त्यावेळी रिद्धी सिद्धी अशा 2 कन्या अकस्मात उत्पन्न झाल्या. त्या पूजाविधी यथासंपन्न झाल्यावर ब्रह्मदेवाने गणपतीकडे भक्त कल्याणाचा वर मागितला. त्या दोन्ही कन्या गजाननास अर्पण केल्या. त्या दोन्ही कन्याचा स्वीकार करून गजानन अंतर्धान पावला. निर्गवी विनयशील ब्रह्मदेव शांतपणे सृष्टीची निर्मिती करू लागला. गणेशाचे स्मरण न करताच मी सर्वज्ञ आहे या अहंभावनेतून व्यासाने पुराणे रचण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही सुचेना. तेव्हा त्यामागील सत्यता जाणण्यासाठी ते ब्रह्मदेवास शरण गेले. त्यावेळी गणेश महिमा वर्णन करून ब्रह्मदेवाने व्यासांना गणेश भक्तीचा उपदेश केला. तर असा होता गणेश पुराणमधला 9वा अध्याय. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर